हाय नमस्कार. आज आपण बनवणार आहे मेथीचे थेपले. त्यासाठी मी मेथी घेतलेली, भरपूर अशी मेथी घेतलेली आहे मी. कारण माझ्या सूनबाई आज जात आहेत माहेरी, तिला काहीतरी रस्त्यात खायला पाहिजे म्हणून आपलं हे देणार आहे मी. तर मी मेथी घेतलेली आहे. इथे कोथिंबीर आपली बारीक कापलेली. इथे आपलं तांदळाचं पीठ घेतले, पिठी साखर घेतलेली, म्हणजे मी बारीक करून ठेवलेली साखर, मीठ चवीपुरतं घेतलेले, सफेद तीळ, गरम मसाला, लाल तिखट, हळद, हिंग, ओवा, कस्तुरी मेथी आणि बारीक चिरलेली मिरची. हे आपण हे मिक्स करून हे सगळं ह्याच्यात टाकून घेणार आहे. तांदळाचं पीठ मी छोटी एक वाटी होतं तेवढी तांदळाचं पीठ घेतलं. तुम्हाला जर चण्याचं पीठ घेतलं तरी चालेल. ते टाकून घेऊया. आता ह्या समप्रमाणात आपलं सगळं घेऊन झालेलं आहे. त्याच्यामध्ये आपण एक मोठी वाटी गव्हाचं पीठ घेणार आहे. याच्यामध्ये थोडंसं दोन चमचे तूप, छोटा चमचा आहे माझा म्हणून. आता आपण हे मिक्स करून घेऊया. याच्यात चण्याचं पीठ घेतलं तरी चालेल. दही जर तुम्हाला जास्त दिवस ठेवायचं नसेल, आजच करून संपवायचं असेल किंवा उद्यापर्यंत कदाचित राहायचं ते, पण थोडंसं आंबट होतं, घेतलं तरी चालेल. हे मला तिला प्रवासाला पण द्यायचं आहे आणि आंबट नको म्हणून दही नाही टाकलं आहे. जर कमी वाटलं आपल्याला पीठ तर थोडंसं आपण वाटीतलं घेऊ शकतो. इथे आपण मिक्स करून घेतलं आहे सगळं. त्याच्यातच मी मिरची कापली होती, त्या भांड्यातच मी पाणी घेते. थोडंसं आपण मळून घेऊया पीठ. आपलं पीठ व्यवस्थित मळून झालेलं आहे. आपली मेथी खूप छान दिसते वरती. पीठ जास्त मेथी कमी असं झालं होत नाही, आपलं छान आलेली आहे. आता ह्या पिठाला असंच थोडा वेळ आपण मळून देणार. तेल लावायचं नाही आधी, असंच मळून द्यायचं. आता आपल्या पिठाला व्यवस्थित हे झालेलं आहे. त्याच्यामध्ये पाणी ओतून तेल ओतून घेऊया. आपण त्याला व्यवस्थित मळून घेऊया. औषधांच्या मळून देतात पीठ. मस्त मेथी वगैरे छान वरती दिसते. आता आपल्या इकडे पीठ मळून झाले, मळून 10 ते 15 मिनिट आपले होऊन गेले. इकडे आपण तवा ठेवला गॅसवरती. तो किती करायचे ते गोळे पण साईडला करून घेतले आणि मावशी आता लाटायला घेतात. आपलं गोल असं व्यवस्थित लाटून झालेलं आहे. आता तव्यावर टाका मावशी. सगळीकडे व्यवस्थित मेथी छान दिसते. त्यात कोथिंबीर पण आहे. करून बघा तुम्ही, नक्की तुम्हाला आवडेल. सावकाश हाताने आपण मग ते वरती जर तेल लावायचं असेल तर तेल लावा, तूप लावायचं असेल तर तूप लावा.
करपवायचं नाही, पण तांबूस कलर येईपर्यंत त्याला पण व्यवस्थित भाजून घेऊया. खायला आहे व्यवस्थित की वेगळे छान दिसतात आपले. बघा आपले गरम गरम ठेपले तयार आहेत खायला. करून बघा तुम्ही पण, तुम्हाला नक्की आवडते.